पवारांनी फार कष्टाने आपले खासदार निवडून आणले, मग आता अस्वस्थ होण्याचं कारण काय? राऊतांचा हा सवाल. अस्वस्थ कुणी नसतं, मोदी शहा दबावाचं राजकारण करून हसे मासे गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावरती राऊतांचं हे भाष्य. 2029ला आता देशात इंडिया आघाडी सत्तेत येणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त. शिंदे आणि पवारांच्या भेटीवरती आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. संजय राऊत यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. शरद पवार आणि शिंदेची भेट सहज झाली. शरद पवार आणि एकनाथ शिंदेमध्ये कुठलीही बैठक नाही. संजय राऊतांच्या नाराजीवर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया. संजय राऊत आज शरद पवार यांच्यावर आरोप करतायत, उद्या उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप करतील. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला. महाविकास आघाडी विकासासाठी नव्हे विनाश करण्यासाठी एकत्र आली हे सिद्ध झालं, बन यांचा हा आरोप. नाशिक या ठिकाणच्या ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता. अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका देखील पार पडलेल्या आहेत. प्रभागनिहाय 5 कोटींचं विशेष निधीचं आमिष दिल्याची चर्चा. ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराची चर्चा, सूत्रांची माहिती. नाशिकमधील ठाकरे सेनेचा कुठलाही नगरसेवक फुटणार नाही. आमचा कोणताही नगरसेवक कुठेही जाणार नाही. शिंदेच्या शिवसेनेमध्येच रस्सीखेच सुरू आहे. ठाकरेंच्या नगरसेवकाचे हे स्पष्टीकरण. शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनंतर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांची पत्रकार परिषद. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही हे माहिती नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आता हा मोठा दावा. ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची देखील अवस्था ही होऊ शकते, असंही केलं भाग्य. पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा आणि यावर सुप्रिया सुळे यांनीही दिलं उत्तर. शरद पवार यांनी मोठ्या कष्टानं पक्षाची स्थापना केलेली आहे. ते हयात असताना पवारांच्या पक्षाचे बाप पार्थ पवार तटकरे कसे होऊ शकतात? संजय राऊत यांचा हा सवाल. आमचे खासदार कुठेही जाणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांना दुसरी काहीतरी माहिती मिळाली असेल. त्यांना कोण अस्वस्थ वाटलं हे माहीत नाही. पवारांचे 6 खासदार अस्वस्थ असल्याच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया. डॉक्टरांच्या मारहाण प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रेला थोड्याच वेळात कल्याणच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल. रमेश म्हात्रेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज. म्हात्रेला तातडीने कोर्टामध्ये हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही कोर्टाचे हे आदेश. नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. म्हात्रेच्या नावावरती तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद. इतर आरोपींवरती हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हे दाखल. रमेश म्हात्रेच्या मारहाण प्रकरणावरून केडीएमसीमध्ये महिला नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण. आरोपी नगरसेवकाचं निलंबन करा, काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी. महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं? कांचन कुलकर्णी यांचा हा सवाल. सुरक्षा मिळाल्याशिवाय काम नाही. डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर ईएमकेआय एजन्सीचा इशारा. शास्त्रीनगर रुक्मिणीबाई रुग्णालयातील 12 ते 14 डॉक्टरांनी सेवा थांबवली. विधान परिषदेमध्ये बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. बच्चू कडू मंत्री बोलत असताना मध्ये बोलतात. चित्रा वाघ बोलत असताना मध्ये बोलण्याची काय गरज होती? दरेकर संतापले. तर सभापती बोलताना तुम्ही मध्ये का बोलताय? कडूंचा हा सवाल. ईश्वरपूर सांगली रोड बनवता आला नाही, ते कनेक्टिंग लिंकवरती बोलतात. विधानसभेत पडकरांचे नाव न घेता जयंत पाटील यांच्यावरती ही टीका. गडचिरोलीमध्ये जमीन अधिग्रहणाला सरकारची बळजबरी का? जमीन एमआयडीसीला देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. स्थगितीनंतरही जमीन मोजणी करायला पथक कसं जातं? वडेट्टीवारांचा हा सरकारला सवाल. शेतीमुळे भारताला सोने की चिडिया असं म्हणत नव्हते. घराघरात स्टार्टअप होते आणि त्यामुळे भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जात होतं. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वादग्रस्त विधान. ठाकरेंच्या सेनेचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा. उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचुक यांच्यासोबत फोनवरून संवाद. स्वतःची काळजी घ्या, ठाकरेंचा वांगचुक यांना सल्ला. बीडच्या केज शहरामध्ये विलास घुले हत्या प्रकरणी मोर्चा. सौरव सोनवणेला अटक करा, आरोपींवर मकोका लावा अशी मागणी. शेकडोंच्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये झाले सहभागी. नाशिकच्या टीसीएस मधील महिला अत्याचार आणि कथित धर्मांतरण प्रकरण. आरोपी निदा खानला जामीन. जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना महिलेसाठी असह्य अशी कोर्टाची टिप्पणी. न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करत निदा खानला जामीन मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई. अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे. पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांची चौकशी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धाड. 100हून अधिक जण एटीएसच्या रडारवर.
जालन्यामध्ये एटीएसची कारवाई, 2 जणांना ताब्यात घेतलं अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती। अंबड आणि भोकरदन तालुक्यातल्या दोघांनाही ताब्यात घेतलं। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या युजर आयडीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय। प्रकाशक प्रशांत आंबेंना धमकी दिल्याचा खटला आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार। कोर्टानं परवानगी देऊनही संजय गायकवाड यांची चौकशी झालेली नाही, प्रशांत आंबे यांचा हा आरोप। लातूरमध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी, मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावरती उतरले। मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरबाबत नीलम गोऱ्हेंची लक्षवेधी। मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी कॉरिडॉर बाधित नागरिकांसोबत चर्चा करावी, नीलम गोऱ्हेंचा हा प्रस्ताव। पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। काल संध्याकाळी पालखीचं पुण्यात आगमन, पुण्यात 2 दिवस पालखीचा मुक्काम असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पालखीचं दर्शन घेतील। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस पालखीच्या दर्शनासाठी जाणार। मोशी इमारत दुर्घटनेमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू, पाऊस नाही त्यामुळे काम वेगात सुरू। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी महापौर रवी लांडगे यांनी दिली माहिती। बदलत्या वातावरणामुळे जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली। पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण जास्त। लहान बालकं आणि वयोवृद्ध नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि गरम पाणी प्यावं असं आवाहन। नागपूर जिल्ह्यातील पिटीसूर गावामध्ये 15 वर्ष अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला, तर पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाची ही संयुक्त कारवाई। मुलीला तिच्या संमतीशिवाय 32 वर्ष मतिमंद युवकासोबत विवाह लावून देण्याची तयारी सुरू होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीमध्ये किरकोळ वादातून चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली। घराच्या ओट्यावरती बसण्यावरून समज दिल्यानं हल्ला, रोहिदास खकाळ असं या मृत व्यक्तीचं नाव। परभणीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून 21 वर्षीय मुकबधीर तरुणीवरती अत्याचार, आरोपी गणेश मंजुळकर विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू। नागपूरमध्ये भोंदू ज्योतिषानं महिलेचे 5 तोळे सोन्याचे दागिने पळवले, भोंदू बाबाकडून देवीचा कोप होईल अशी भीती दाखवून फसवणूक, भोंदू ज्योतिषाची भोंदूगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाण्यातील जमीन घोटाळा प्रकरण, तर एमआयएम नगरसेवकासह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल, बनावट खरेदी खताच्या माध्यमातून 95 प्लॉट हडपल्याचा तक्रारदारांचा आरोप, एमआयडीसी सिडको पोलिसांकडून कोट्यवधींच्या व्यवहाराचाही तपास। शिरगाव 600 कणकवली अंतर्गत रस्त्याची दुरावस्था, टीव्ही9नं बातमी दाखवली, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरकडून खड्डे बुजवण्याचं काम जोरात सुरू, मोरी कसली त्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालेला। नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरामध्ये रस्त्याची चाळण, रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले, नगरसेवकांचा संताप, रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करू असा नागरिकांचा इशारा। यवतमाळमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याआधीच 5 महिन्यांचं वीज बिल आलं, बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द या ठिकाणचा प्रकार, महावितरणच्या कारभारावरती ग्राहकांचा संताप। रायगड या ठिकाणच्या रोहा रेल्वे उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात, भातसे गावचे पोलीस पाटील संकेत कोतवाल यांचा मृत्यू झाला, अपघातानंतर घटनास्थळी गावकऱ्यांचं आंदोलन। संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्यानं काचेचे तुकडे गिळले, चिमुकल्याच्या पोटातून काचेचे तुकडे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश, घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया। लातूरच्या महापौर आणि एका महिला डॉक्टरच्या संभाषणाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला, अवंतीनगर भागातील महानगरपालिका दवाखान्यामध्ये महापौरांकडून पाहणी, डॉक्टरांनी महापौरांना मी कामात आहे, निवांत बसलेली नाही अशा भाषेत उत्तर दिलं। मुंबई गोवा महामार्गावरती सावंतवाडी नेमळे परिसरामध्ये भरधाव कार उलटली, वाहनातून मोठ्या प्रमाणात मांसाची वाहतूक केली जात असल्याचं समोर, गोमांस किंवा वन्य प्राण्यांचं मांस असण्याचा संशय। श्रीरामपूर या ठिकाणी एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला, नेवासा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावरती अपघात, अपघातामध्ये मारुती 800 कारमधील 1 जण गंभीररित्या जखमी झाला।